नवीन सदस्यांना बसवून त्यांची भाषणं रेकॉर्डवर येतील, त्यांची भाषणं या टीव्हीच्या माध्यमातून त्यांच्या जनतेपर्यंत जातील, अशा प्रकारचा आपण प्रयत्न केला आणि मला विश्वास आहे की याही वेळी अशाच प्रकारे जे काही नवीन सदस्य आहेत या सदस्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे बोलता येईल, ही जबाबदारी आपण निश्चितपणे घ्याल। खरं तर अनेक सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्थांशी आपला संबंध वकील म्हणून देखील आलेला आहे। देशातल्या अनेक प्रमुख अशा इंडस्ट्री हाऊसेसचं देखील वकीलपत्र आपण मागच्या काळात घेतलंय। पण एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की इतकी मोठी वकिली असताना ज्या क्षणी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे अध्यक्ष राहुल नार्वेकर झाले त्या क्षणी त्यांनी मी आता स्वतः प्रॅक्टिस करणार नाही, जी काही फर्म आहे ती प्रॅक्टिस करेल, कारण एथिकली मला विधानसभेचं काम करायचं आहे आणि म्हणून जो काही त्यांची अतिशय ओघावती घोगावती अशा प्रकारची प्रॅक्टिस होती ती प्रॅक्टिस त्यांनी बंद केली आणि आपलं सगळं कौशल्य हे ते या ठिकाणी वापरतात, ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आणि कुलाब्यातलं माय ड्रीम फाउंडेशन की ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून नार्वेकर कुटुंबीय अतिशय चांगल्या प्रकारे महिला असतील, मुलं असतील, समाजातले दुर्लक्षित घटक असतील यांच्या संदर्भात अतिशय मोठं कार्य पार पाडतात। एक गोष्ट अध्यक्षांच्या बद्दल ही देखील महत्त्वाची आहे। आपल्याला कल्पना आहे की कुलाबा मतदारसंघ असा आहे की देशातले श्रीमंत लोक देखील त्या ठिकाणी राहतात आणि गरीबातले गरीब झोपडपट्टीत राहणारा देखील त्या ठिकाणी राहतो। आमचा जो काही यातला मूळ निवासी आहे मासेमारी करणारा तोही त्या ठिकाणी राहतो आणि राहुल नार्वेकर हे जेवढ्या सहजपणे मोठ्या माणसांमध्ये वावरतात त्याहीपेक्षा जास्त सहजपणे ते झोपडपट्टीमध्ये आपल्याला, गरिबांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात, मासेमारी करणाऱ्यांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात। आणि म्हणूनच आपण बघितलं की अतिशय चांगल्या मताने, मला असं वाटतं की एकूण मतदानाच्या 72% मतं ही अध्यक्षांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत। हे देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। शिस्तशीर आणि वक्तशीर या दोन गोष्टी लोकप्रतिनिधींकरता आवश्यक असतात, त्या निश्चितपणे आपल्याकडे आहेत। विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका या तिन्ही आपापल्या क्षेत्रामध्ये योग्य प्रकारे काम पाडतात, पण कधी कधी अशी परिस्थिती येते की एकमेकावर यांचा अधिक्षेप होतो। या अधिक्षेपाच्या वेळी संविधानाची जी काही मूळ तत्व आहेत ती तत्व राखत, परंतु विधानमंडळाचे जे अधिकार आहेत ते अधिकार ठामपणे मांडावे लागतात आणि त्याच वेळी अध्यक्षांची खरी कसोटी असते। कारण शेवटी जरी या तीन आपल्या संस्था असल्या तरी संस्था चालवणारे हे व्यक्ती आहेत, त्यामुळे अनेक वेळा व्यक्ती अशा प्रकारचा अधिक्षेप करतात, पण अशा वेळी ठामपणे आमच्या विधिपालिकेची जी काही बाजू आहे ती बाजू मांडण्याचं काम या सभागृहाला करावं लागतं, ते आपल्याला करावं लागतं। आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये यापूर्वी देखील या सभागृहामध्ये अनेक वेळा अतिशय ठामपणे ज्यावेळी असं वाटलं की माननीय न्यायपालिका हा विधानमंडळाच्या अधिकारावर अधिक्षेप करते त्यावेळी ठामपणे भूमिका या सभागृहाने घेतली। मात्र हे करत असताना संविधानाने न्यायपालिकेला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा कधीच अधिक्षेप या सभागृहाने केला नाही, हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम काम करणं असेल, या सगळ्या गोष्टीचं संतुलन हे आपण निश्चितपणे या ठिकाणी ठेवलेलं आहे। खरं तर मला असं वाटतं की योग्य वर्तन आणि शिस्त हा लोकशाहीचा आत्मा आहे। मतमतांतर, संवाद, चर्चा या सगळ्या गोष्टीतनं लोकशाही ही नेहमी सुदृढ होत असते। त्यामुळे सभागृहामध्ये जेवढी अधिक चर्चा होईल, मला या सभागृहाचं याकरता अतिशय महत्त्व वाटतं की सभागृहातले जे सदस्य आहेत आणि सभागृहातली जी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीमध्ये
अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या टोकावर किंवा नंदुरबारच्या शेवटच्या टोकावर टाचणी देखील पडली तरी त्याचा आवाज या सभागृहापर्यंत पोहोचतो आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम हे सभागृह करतं। आणि म्हणून मला हा विश्वास आहे की मला या गोष्टीचा विश्वास आहे की निश्चितपणे या सभागृहाच्या ज्या उच्च परंपरा आहेत त्या परंपराचा मान सन्मान हा निश्चितपणे या ठिकाणी राहील। नीती आणि धोरणं आखण्याचं जे काम हे सभागृह करतं, कायदे मंडळ म्हणून हे सभागृह जे काम करतं ते काम होईल। आणि याहीपेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी काही कारणं असतील, मी कोणाला दोष देत नाही, पण गेल्या 5 वर्षामध्ये संवादाचा थोडा अभाव झालेला आहे। कुठेतरी पॉलिटिकल डायलॉग, राजकीय संवाद, हा राजकीय संवाद कमी झालेला आहे, तो संपला असं मी म्हणत नाही। महाराष्ट्राच्या राजकारणाचं मला एका गोष्टीकरता नेहमी अप्रूप वाटतं की अनेक वेळा आपण दक्षिणेच्या राज्यांमध्ये बघितलेलं आहे की ज्याला हिंदीत खून के प्यासे म्हणतात असे राजकारणी आपण बघितलेले आहेत। महाराष्ट्रात ते कधीच झालं नाही, पण तरी देखील जेवढा सहज संवाद हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी पाहत होतो तो थोडा कमी झालेला मला वाटतो। त्याची जी काही कारणं असतील, पण आता येत्या काळामध्ये हा संवाद अधिक वाढला पाहिजे, हा प्रयत्न आम्ही देखील करू आणि आपल्याला देखील त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी मांडावी लागेल। खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण जो निकाल दिला, जी काही या ठिकाणी डिफेक्शन आणि बाकी गोष्टी होत्या, त्यानंतर जी काही देशातल्या सगळ्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सची कॉन्फरन्स आली, त्या कॉन्फरन्समध्ये अँटी डिफेक्शनच्या संदर्भातल्या कायद्यांमध्ये अधिक स्पष्टता आली पाहिजे म्हणून देशभरातल्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सनी एक समिती तयार केली आणि त्या समितीचा अध्यक्ष म्हणून देखील आपल्याला नेमलं। ही देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि याची घोषणा देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष माननीय ओम बिर्ला साहेबांनी केली, ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे। या निमित्ताने अध्यक्ष महोदय एक मागणी देखील आपल्याकडे करू इच्छितो। खरं म्हणजे माझी मागणी काही फार पॉप्युलर मागणी नाही आहे, पण मला असं वाटतं की या कायदे मंडळामध्ये आपल्याला योग्य प्रकारे काम करायचं असेल तर काही शिस्त पाळली गेली पाहिजे। आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण या कायदे मंडळामध्ये अशी अवस्था असते की लॉबीमध्ये चालायला देखील जागा नसते, उभं राहायला जागा नसते। वर्षानुवर्ष, आता मलाही 25 वर्ष झाली, दादांना मला वाटते 30 वर्ष झाली असतील, कोणी 35 वर्षाचे इथे आहेत, पण इतक्या वर्षामध्ये अशी अवस्था या विधिमंडळात नव्हती। शेवटी विधिमंडळामध्ये आमदारांनी लोकांना आणावं वगैरे आपण नेहमी पाहतो लोकांना, पण अलीकडच्या काळात एक एक आमदार 25-25 लोक घेऊन येतोय, इथे सगळ्या प्रकारचे डेलिगेशन्स येत आहेत, मग इथे क्वालिटी काम होणार कसं? या विधिमंडळामध्ये जे काम आहे, ज्या चर्चा आहेत त्या अभ्यासू झाल्या पाहिजे, तिथे क्वालिटी काम झालं पाहिजे। मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी चांगलं उत्तर दिलं पाहिजे, पण मंत्र्यांच्या चेंबरमध्ये शिरायला देखील जागा नाही, अशा प्रकारची अवस्था आहे। मला असं वाटतं की कुठेतरी जरी आमदारांना कदाचित त्याचं वाईट वाटलं तरी देखील वर्षानुवर्ष या विधिमंडळाने जी प्रथा परंपरा ठेवलेली आहे की इथे नीट काम झालं पाहिजे, इथे म्हणजे शब्द मी चुकीचा वापरतोय, मला माफ करा, मला शब्द दुसरा आठवत नाही, पण बाजारासारखं वातावरण हे विधानमंडळात असू नये, या दृष्टीने आपण जरूर त्या ठिकाणी लक्ष द्याल ही मला अपेक्षा आहे। मी पुन्हा एकदा आपल्यासारखा न्यायबुद्धीने या ठिकाणी काम करणारा अध्यक्ष या सभागृहाला लाभला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय मिळेल आणि या विधानमंडळाची, या विधानसभेची उंची आपण सातत्याने वाढवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।